गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे यांचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि या सगळ्या प्रक्रियेला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलेलं आहे। याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? खरोखरच हे खासदार त्यांच्या संपर्कात आहेत का? त्यांना काही प्रलोभनं दिली जात आहेत का? किंवा अन्य काही गोष्टी आहेत? आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यासाठी तयार झालेत किंवा होऊ शकतात? हे सगळं जाणून घेऊयात। आपल्यासोबत आमदार अंबादास दानवे आहेत। काय वस्तुस्थिती आहे ह्या ऑपरेशन टायगरची? नाही, याच्यात काही वस्तुस्थिती नाही आहे। ह्या रोज लांडगा आला रे आला रे आला असं चालू आहे, बरं का। आणि हे लांडगे लोक आहेत, हे काय टायगर ऑपरेशन काय करणार आहे? हे सगळे लांडगे, हे सगळे कोणाच्या तरी ताटाखालचे मांजर आहे। मला नाही वाटत त्यांच्यात तेवढा दम आणि एवढी शक्ती आहे, त्याच्यामुळे असं काही होणार नाही। आणि शिवसेनेचे खासदार एक सक्षम आहे, ताकदवान आहे, संघटनेचं काम वर्षानुवर्ष करणारे लोक आहे। मला असं वाटत नाही की याच्यात काही गोष्टी होईल। अशा काही ऑफर येऊ शकतात, प्रलोभनं येऊ शकतात, पण शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, तो अशा ऑफर प्रलोभन याला लात मारणारे लोक आहेत शिवसेनेत। सातत्यानं असं का होत आहे की तुमचे लोक फोडले जातात? आता हे पहा, ममताचे कसे फोडले? फोडलेच ना। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं सत्ता संपत्ती याचं राजकारण करते, भीतीचं वातावरण करते, सगळ्या यंत्रणा स्वतःच्या हातात ठेवतात, यंत्रणेच्या माध्यमातून दाबदबाव आणतात। हो, आणला जातो। ईडी वापरतात, CBI वापरतात, इन्कम टॅक्स वापरतात, पोलीस वापरतात। खासदारांच्या बाबतीत पण वापरला जातो? 100% वापरतात असतील, 100%। एकही खासदार शिवसेनेचा असा नाही आहे की जो कोणी या भाजपच्या किंवा शिंदेच्या हाताला लागेल, पण अशा पद्धतीनं काही गोष्टी ते करतात। मग पुन्हा फंड्स ऑफर करतात, प्रत्यक्षात तो नाहीच आहे सरकारकडे, सरकारची तिजोरी रिकामी। कोणाला सांगतात तुमच्या मतदारसंघात 1000 कोटी खर्च करू, 500 कोटी खर्च करू, प्रत्यक्षात जे लोक तेच बोंबलतात, तर यांना कुठून मिळणार आहे कोणाला, आणि यांना काय देऊ शकणार हे लोक? त्याच्यामुळे अशा गोष्टी सत्ताधारी पक्षाचे लोक करतात। आमचेच का हा प्रश्न आहे, बरं का, आमचेच का हा प्रश्न आहे। कारण कसं असतं की जे गेलेले होते आणि जे आहे, आमची नाळ एकच आहे ना तशी पाहायला गेलं तर, त्यामुळे संबंध थोडा बहुत येत असेल कुठं, म्हणून अशा पद्धतीनं प्रयत्न केला जातो। पण मला वाटतं जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे खासदार अशा कोणत्याही प्रलोभनाला, भीतीला, धमक्याला बिलकुल घाबरणार नाही, बिलकुल घाबरणार नाही। काय ऑफर दिली जाते? काय नाही, ऑफर असा निधी, हो, कोट्यवधी रुपयाचा निधी दिल्याची ऑफर दिली जाते बऱ्याच जणांना। तुमच्या मतदारसंघात आम्ही 1000 कोटीचं काम करू, 500 कोटीचं काम करू, 200 कोटीचं काम, होत काही नाही त्याने, पण अशी ऑफर दिली जाते। दुसरं असं आहे की हे भाजपावर तुम्ही टीका करताय आणि हे चाललंय शिंदेच्या शिवाय। शिंदे आणि भाजप काही वेगळे नाही। शिंदे म्हणजे भाजपचे बट्टिक झालेले। आता भाजपने सांगायचं आणि शिंदेने ऐकायचं, इथं काही जरी सांगत असले तर तसं काही नाही। भारतीय जनता पार्टी जसं सांगेल त्याच्यावरती शिंदे काहीही करू शकणार नाही। दिल्या भाकरीचे सांगितल्या कामाचं शिंदे गट आहे, एवढंच सांगतो तुम्हाला। भारतीय जनता पार्टीने जेवढ्या भाकरी दिल्या तेवढ्याच खायच्या, जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं, अशाच पद्धतीमध्ये। असं आहे की खासदार तुमच्या पक्षाकडनं निवडून येतात, आमदार तुमच्या पक्षाकडनं निवडून येतात, का जातात किंवा का जाण्याची? कुठं गेले? मागे गेले, आता कुठं गेले? त्याच्यात आता त्यांनी आता जे कारणं सांगितले होते, आम्ही ज्या ज्या कारणाने गेलो, ते कारण कुठं सत्य सांगा? त्यांनी सांगितलं अजितदादा बरोबर मंत्रिमंडळात बसले, त्यांनी सांगितलं हिंदुत्व। अजितदादा हिंदुत्व आहे का? आणि शिवसेनेनं कोणतं हिंदुत्व सोडलं? हां, त्यांनी सांगितलं काँग्रेसबरोबर यांनी 17 ठिकाणी अलायन्स केलेले आहे। आणि मग मला असं वाटतं खोटे कारणं देऊन प्रलोभनामुळे हे लोक गेले असतील, त्यावेळेस प्रलोभनाला बळी पडले असेल, भारतीय जनता पार्टीनं वापरले असेल। आता मला सांगा, मग ते कोण यशवंत जाधव होते, ते सरनाईक होते, ह्या लोकांना ईडी, CBI अशाच पद्धतीने त्यांनी केलं ना, अशाच पद्धतीने त्यांनी केलं सगळ्या गोष्टी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये भीती दाखवली जाते, प्रलोभनं दाखवली जातात, हे तर सत्य आहे।
या सगळ्यामध्ये प्रश्न असा यामध्ये निर्माण होतो की सातत्यानं जे आहेत म्हणजे जसं मागे तुम्ही घोषणा दिली होती की 50 खोक्यांची घोषणा दिली होती, आता तसं काय आहे? नाही, त्यावेळेस 50 खोके एकदम ओके, हे तर सत्य घटना होती. आणि मला वाटतं आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी अब्दुल सत्तार जे बोलले, जे शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं होतं की कामाख्या देवीला काय काय नवस केलं, मुंडकं कापलं. आता मला असं वाटतं मुंडकं कापलं, आता काय आमचे हात तोडणार, आमचे पाय तोडणार, अशा पद्धतीनं त्यांनी बोललेलं आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या खांद्यावर ठेवून या सगळ्या गोष्टी करतात. पण ऑफर आता दिली जाते कशा पद्धतीची काय असं ऐकण्यात आहे तुमचं? नाही, ऑफर तर दिली जाते ना. हे बा, ऑफर दिली जाते. अरे गावगावावर सरपंचाला नगरसेवकाला सुद्धा ऑफर देतात हे लोक. खरं तर यांच्यात दम नाही आहे, यांच्यात दम असला पाहिजे. म्हणजे हे तसं पाहायला गेलं तर शब्द वापरणं योग्य होणार नाही, पण यांच्यात काही गोष्टी करण्यात धमक नाही आहे. म्हणून म्हणजे जसं ग्रामीण भागात म्हणायचं ना की आता बोलू नये पण बोलणं येतं की अशा पद्धतीनं दुसऱ्याचे पोरच स्वतःच्या मांडीवर बसवण्याचा यांना शौक लागलेला आहे. असा शौक लागलेला आहे. स्पष्टच बोलायचं तर मुलं एकाचेन सांभाळायला यांना जास्त आवडू लागले, अशा प्रकारची स्थिती आहे. अजून त्याच्या पुढचे शब्द पण आता जर कॅमेऱ्यासमोर नको. आता तुमची रणनीती आहे यात काय? आमची रणनीती काही नाही, शिवसेना या भानगडीत पडत नाही. शिवसेनेचं सरळ एक घाव दोन तुकडे आहेत. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्यांची बैठक केली, भावने केलेली आहे. उद्धवजी एक समर्थ नेतृत्व आहे. मला असं वाटतं उद्धवजींचं नेतृत्व, आमच्या खासदारांना काही सांगण्याची आवश्यकता नाही, आम्हाला कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. निश्चित उद्धवजींच्या आव्हानाला सगळे लोक प्रतिसाद देतील. आणि सगळ्यांनी सांगितलं की असं काही नाहीच आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही उगाच आपण स्वतःहून कोणाला काही म्हणण्यात काही अर्थ नाही. खासदार हे शिवसेनेसोबत राहतील, मग मराठवाड्यातले असतील नाही तर अन्य कुठले असतील, हे सगळे लोक निश्चित माननीय उद्धवजींच्या सोबतच राहतील, एवढी मी गॅरंटी आम्हाला आहे. सक्सेस होईल ऑपरेशन कोणाचं? जे काय चर्चा नाही नाही, जे भाजप किंवा शिंदेगड जो प्रयत्न करतो याला बिलकुल यश येणार नाही, बिलकुल यश येणार नाही. आमचे खासदार आशा यांच्या प्रलोभनाला, भीतीला भीक घालणार नाही. हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी जे ऑपरेशन टायगर बाबत सध्या चर्चा सुरू आहे त्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.